Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना आता एक हमीपत्र लिहिलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांची सही असलेल्या या हमीपत्रामध्ये त्यांनी पोलिसांना जवळपास 20 आश्वासनं दिलेली आहेत। खरं तर पूर्व परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही असं उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांना म्हटलेलं होतं। मात्र अंतरवाली सराटीतून काल मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता मनोज जरांगे पाटलांना आंदोलनासाठी एका दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी दिलेली आहे। आझाद मैदानावर उद्या म्हणजे 29 ऑगस्ट रोजी हे आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनासाठी जरांगे पाटील मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। आता मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना जे आश्वासन पत्र दिलेलं आहे, हमीपत्र दिलेलं आहे, त्या हमीपत्रात नक्की काय आश्वासन देण्यात आलेली आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तर सर्वात आधी मनोज जरांगे पाटलांनी जी 20 आश्वासनं मुंबई पोलिसांना दिलेली आहेत त्या आश्वासनात नक्की काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। तर त्या महत्त्वाच्या आश्वासनांपैकी काही आश्वासनं आपण बघणार आहोत। त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे, मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की धरणे आणि निदर्शनं इत्यादी सुव्यवस्थित रीतीने करण्यात येतील आणि वाहतुकीच्या सामान्य ओघामध्ये अडथळा आणणार नाही, तसेच वाहनतळ आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यात येईल असं मनोज जरांगे पाटलांनी या हमीपत्रात म्हटलेलं आहे। खरं तर हा गणेशोत्सवाचा काळ आहे। मुंबईत गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असते, जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत असतो। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा कुठेतरी वाहतुकीवर परिणाम होईल का असा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला होता। मात्र मनोज जरांगे पाटलांनी वाहतुकीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन पोलिसांना दिलेलं आहे। याचबरोबर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, मी आणि इतर व्यक्ती धरणे आणि निदर्शनं इत्यादींमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा माझ्या निवेदनात निर्दिष्ट केलेल्या संख्येपर्यंतच मर्यादित ठेवील आणि कोणत्याही परिस्थितीत त्यात वाढ होऊ देणार नाही। म्हणजे आंदोलकांची जी संख्या असणार आहे ती मर्यादित असणार आहे, मर्यादित संख्येतच हे आंदोलन पार पडणार आहे असं जरांगे पाटलांनी पोलिसांना आश्वासन दिलेलं आहे। याचबरोबर पुढे त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे, पोलिसांना सहाय्य करण्यासाठी पुरेशा संख्येतील स्वयंसेवकांना त्या स्थळी आणि त्या स्थळाभोवती तैनात करण्यात येईल। तसेच संपर्काच्या तपशिलासह स्वयंसेवकांची यादी आगाऊ स्वरूपात पोलिसांना पुरवली जाईल याची मी आणि इतर आयोजक खात्री करतील। मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की धरणे, निदर्शनं किंवा सभा इत्यादी विहित ठिकाणी किंवा स्थळीच घेण्यात येईल। धरणे आणि निदर्शनं इत्यादी विहित कालावधीत म्हणजेच सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 याच वेळेत घेण्यात येईल असं सुद्धा जरांगे पाटलांनी आश्वासन पोलिसांना दिलेलं आहे। याचबरोबर पुढे त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की ध्वजांसाठी 2 फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही, 9 फूट ते 6 फूट किंवा त्यापेक्षा कमी फलकांचा आकार असेल। तसेच सहभाग घेणाऱ्या व्यक्ती काठीवरील ध्वज किंवा फलक इत्यादी केवळ प्रदर्शनाच्या हेतूने असतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। याचबरोबर धरणे आणि निदर्शनं इत्यादींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती आक्रमणकारी हत्यार म्हणून वापरले जाण्याचा संभव असतील अशा लाठ्या, अग्निशस्त्रे, भाले, तलवारी आणि इतर वस्तू जवळ बाळगणार नाही याचीही खात्री केली जाईल असं सुद्धा जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना आश्वासन दिलेलं आहे। आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती चिथावणीखोर भाषणे करणार नाही किंवा जमावाच्या भावना भडकवणारी किंवा त्यांना चिथावणी देणारी किंवा विविध गटांमध्ये धर्म, वंश, स्थान किंवा जन्म, निवास, भाषा इत्यादी कारणावरून शत्रुत्व निर्माण करणारी किंवा तसा संभव असणारी भाषा वापरणार नाहीत। तसेच अशा गटांमधील सलोखा राखण्यास बाधक ठरणारी किंवा सार्वजनिक प्रशांतता बिघडवणारी अशी कोणतीही कृती कोणत्याही रीतीने करण्यात येणार नाही असं सुद्धा आश्वासन जरांगे पाटलांनी दिलेलं आहे। सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। याचबरोबर धरणे आणि निदर्शनाच्या विहित ठिकाणावरूनच कूच करण्याच्या आविर्भावात जाणार नाही। या कालावधीत मी आणि इतर आयोजक पोलिसांच्या सूचनांचं पालन करेल आणि इतर आयोजक कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, पुस्तके आणि प्रतिमा जाळणार नाही आणि अन्न शिजवण्यास, कचरा करण्यास, घोषणा फलक, प्लास्टिक कचरा फेकण्यास प्रोत्साहन देणार नाही। मी आणि इतर आयोजक याचीही खात्री करेल की विनिर्दिष्ट परवानगीशिवाय धरणे, निदर्शनं, ध्वनी क्षेपकाचा किंवा जनसंशोधन यंत्रणेचा वापर केला जाणार नाही असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। याचबरोबर ट्रॅक्टर, ढकलगाडी, बैलगाडी, सायकल रिक्षा, हातगाडी यांसह कोणतीही वाहनं किंवा
पक्षी, घोडे, हत्ती, उंट, कोंबड्या इत्यादींसारखे प्राणी धरणे, निदर्शने इत्यादी ठिकाणी आणली जाणार नाहीत. मी अनुयायांना नियंत्रणाखाली ठेवण्यास जबाबदार असेल आणि त्यात निष्फळ ठरल्यास माझ्यासह इतर आयोजकांवर विद्यमान कायद्याच्या तरतुदींन्वये खटला दाखल करण्यात यावा, असं सुद्धा या आश्वासनपत्रामध्ये, या हमीपत्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. खरं तर मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलेला होता. मात्र एका दिवसाची परवानगी दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत आंदोलन त्यांचं धडकणार आहे. आता उद्या नक्की काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण प्रकरणावर नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.